नेक्स्ट आहेत प्रॉपर्टीज ऑफ MGF. ओके, प्रॉपर्टी MXT म्हणजे मोमेंट जनरेटिंग फंक्शनच्या प्रॉपर्टीज काय काय ते बघूया आपण. इफ x is a random variable having MGF MXT, then MGF evaluated at point 0 is equal to 1. ओके, MXT at point 0 is equal to काय असतो 1 असतो. ओके, जर हे तुम्ही सॉल्व केलं म्हणजे काय करायचं आहे बघा, MXT आपण MXT म्हणतो ना, टी ची किंमत इथं 0 पुट केली. ओके, मग MXT इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ e रेस टू TX. इथं टी ची किंमत 0 पुट केली, e रेस टू 0 1 असतो, एक्सपेक्टेशन ऑफ 1. ओके, हेन्स MX0 इज इक्वल टू 1 असतो. ओके, if x is a random variable having MGF MXT, then show that second property बघा काय आहे, MCXT. ओके, x ला c मल्टिप्लाय झाला इथं, MCXT इज इक्वल टू MXCT. ओके, तर या MGF चा हे होऊन काय होतं बघा, कन्वर्जन होऊन काय होते, हा जो c आहे तो इथं t ला मल्टिप्लाय होतो. ओके, वेअर c इज कॉन्स्टंट. ठीक आहे, प्रूफ मध्ये बघा काय आहे, we know that MXT is equal to expectation of e raised to TX. Okay, by definition. Consider y is equal to CX. Okay, हा जो CX आहे तो आपण काय म्हटला, y म्हटला. Then MCXT is can be written as MYT, म्हणजे CX च्या जागी काय लिहिला, y लिहिला. Okay, by definition this MYT is equal to expectation of e raised to TY. ठीक आहे, y ची किंमत पुट करूया इथं CX. ठीक आहे, इथं आता c पण कॉन्स्टंट आहे, t हा सुद्धा काय आहे, कॉन्स्टंट आहे. तर या दोन्हीचा मिळून आपण एक नवीन कॉन्स्टंट म्हणूया टी डॅश. ओके, दिस इज इक्वल टू एक्सप्रेशन ऑफ e रेस टू टी डॅश एक्स. ओके, हेन्स इट इज द MGF ऑफ रँडम व्हेरिएबल x ॲट पॉईंट टी डॅश. म्हणजे MXT म्हणतो ना, MXT म्हणतो तसा इथं हा MGF झाला कोणाचा, x चा MGF इव्हॅल्युएटेड ॲट पॉईंट टी डॅश. ओके, हेन्स इट इज MXT डॅश. मग टी डॅश म्हणजेच काय होता आपला TC किंवा CT म्हणूया. ओके, MX टी डॅश ची व्हॅल्यू पुट केली TC. ओके, हेन्स MXT इज इक्वल टू MXCT. ओके, दॅट्स इट. थर्ड प्रॉपर्टी काय बघा, इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल ऑन MGF. ओके, म्हणजे ओरिजिन आणि स्केल आपण जर चेंज केलं तर MGF वरती काय परिणाम होतो ते बघूया आपण. If x is a random variable having MGF MXT, then mx minus a divided by h. ओके, हा a आहे आणि हा h आहे. ओके, म्हणजे रँडम व्हेरिएबलमधून एक मायनस केला कॉन्स्टंट आणि त्याला कॉन्स्टंटला डिवाइड केलं, परत रँडम व्हेरिएबल एका कॉन्स्टंट डिवाइड केलं, इव्हॅल्युएटेड ॲट पॉईंट t. ओके, दिस कॅन बी रिटन ॲज e रेस टू मायनस at डिवाइडेड बाय h mx t डिवाइडेड बाय h. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, we know that MGF of x is MXT is equal to expectation of e raised to TX. Okay, let y is equal to x minus a divided by h. हा h हा दोन्हीला डिवाइडेड बाय आहे बरं का, h जो आहे तो या दोन्हीला डिवाइडेड बाय आहे. ओके, कन्सिडर MGF of y MYT is equal to expectation of e raised to TY. ओके, y ची किंमत इथं पुट केली x minus a divided by h. ओके, आता हा जो टी आहे तो दोन्हीला मल्टिप्लाय होणार आहे, एक्सला पण होणार आहे आणि एला पण होणार आहे, आणि एच जो आहे तो दोन्हीच्या छेदात येणार आहे. तर त्या टर्म आपण सेपरेट केल्या, एक्सपेक्टेशन ऑफ ई रेस टू ही पॉवरमध्ये आहे बरं का दोन्ही टर्म, टी मायनस एक्स टी इंटू एक्स डिवाइड बाय एच मायनस AT डिवाइड बाय एच. ओके, इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ ई रेस टू या दोन टर्म सेपरेट केल्या, ई रेस टू TX डिवाइड बाय एच इंटू ई रेस टू मायनस AT डिवाइड बाय एच. ओके, आता ते ई कॉन्स्टंट आहे, मायनस AT कॉन्स्टंट आहे आणि एच सुद्धा कॉन्स्टंट आहे, ते सगळं कॉन्स्टंट बाहेर येईल, ई रेस टू मायनस AT डिवाइड बाय एच. एक्सपेक्टेशनच्या आतमध्ये काय राहील, एक्सपेक्टेशन ऑफ ई रेस टू TX डिवाइड बाय एच. ओके, आता इथे टी कॉन्स्टंट आहे, एच कॉन्स्टंट आहे, तर टी डिवाइड बाय एच एक नवीन कॉन्स्टंट म्हणूया, सम टी डॅश. ओके, मग काय आपल्याला मिळेल, ही टर्म आहे तशी एक्सपेक्टेशन ऑफ ई रेस टू टी डॅश इंटू एक्स. ओके, हेन्स इट इज MGF इव्हॅल्युएटेड ॲट पॉईंट t dash, MGF of x evaluated at point t dash. Hence this can be written as, which is equals to MYT is equal to e raised to minus AT divided by h into MX t dash. MX t dash, t dash ची व्हॅल्यू आपण हाय तशी पुट केली, t divided by h, then we get MX a minus MX a MX minus a divided by h into bracket t is equal to e raised to minus AT divided by h mx t divided by
H. Okay, that's it. Fourth number property आहे बघा, MGF of sum of two independent random variable x and y. ओके, म्हणजे आपल्याला सम ऑफ टू इंडिपेंडंट रॅन्डम व्हेरिएबल MGF काय येतो ते पाहायचं आहे. ओके ओके, जर दोन रॅन्डम व्हेरिएबल इंडिपेंडंट असतील तर आपण ते कसं लिहितो बघा, एक्सपेक्टेशन ऑफ x इंटू वाय इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ x इंटू एक्सपेक्टेशन ऑफ वाय. म्हणजे इंडिपेंडंट असतील तर त्यांच्या प्रोडक्टचा एक्सपेक्टेशन हे त्यांच्या एक्सपेक्टेशनचा प्रोडक्ट असतो. ओके, इफ एक्स अँड वाय आर इंडिपेंडंट. ओके, देन जर ते इंडिपेंडंट असतील तर mx प्लस वाय इव्हॅल्युएटेड ॲट पॉईंट t. ओके, म्हणजे ॲडिशनचा MGF इज कॅन बी रिटन ॲट प्रोडक्ट ऑफ MGFs. ओके, mxt इंटू my t. प्रूफमध्ये बघूया काय, लेट x अँड y बी टू इंडिपेंडंट रॅन्डम व्हेरिएबल्स हॅव्हिंग MGFs. mxt इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ e रेज टू tx and myt इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ e रेज टू ty. ओके, याला एकत्रित इक्वेशन नंबर 1 म्हणूया. कन्सिडर MGF ऑफ x प्लस वाय इज. ओके, x प्लस वायचा MGF 1 कन्सिडर करूया. mx प्लस वाय इंटू mx प्लस वाय ब्रॅकेटमध्ये t इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ, बाय डेफिनेशन एक्सपेक्टेशन ऑफ e रेज टू टी एक्स लिहितो आपण. इथं x म्हणजे आता दोन्हीची ॲडिशन आहे, x प्लस वाय आहे, मग t इंटू एक्स प्लस वाय येणार. ओके, हा t दोन्हीला आतमध्ये मल्टिप्लाय होईल. ओके, टी एक्स प्लस टी वाय होणार, ई रेज टू टी एक्स प्लस ई रेज टू टी वाय. ओके, दोन्ही टर्म सेपरेट केला इथं. ठीक आहे, मग दोन्ही इंडिपेंडंट असल्यामुळे दोन्हीला पण एक्सपेक्टेशन काय होतं, ऑपरेट होतं. म्हणजे एक्सपेक्टेशन ऑफ ई रेज टू टी एक्स इंटू एक्सपेक्टेशन ऑफ ई रेज टू टी वाय. कशामुळे, हे दोन इंडिपेंडंट असल्यामुळे, एक्स आणि वाय इंडिपेंडंट असल्यामुळे तसं होतं. ओके, मग हे फ्रॉम इक्वेशन 1 आपल्याला काय माहिती आहे, एक्सपेक्टेशन ऑफ ई रेज टू टी एक्स म्हणजे mxt आणि एक्सपेक्टेशन ऑफ ई रेज टू टी वाय म्हणजे myt. हेन्स mx प्लस वाय t इज इक्वल टू mxt इंटू myt. Okay, hence MGF of sum of two independent random variables is product of their MGFs. Okay, is product of their MGFs. That's it. Next property काय बघूया, if x1 x2 xn are n independent random variables having MGF mxit is equal to expression of e raised to txi, then MGF of addition, okay, mx1 plus x2 plus x3 plus up to so on plus xnt is can be written as mx1t into mx2t into mx3t up to dot 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 म्हणजे मल्टिप्लिकेशन mxnt. ओके, म्हणजे इथं फक्त आपण दोन रॅन्डम व्हेरिएबलची ॲडिशन घेतली, तशी इथं जर n रॅन्डम व्हेरिएबलची ॲडिशन घेतली आणि ते n रॅन्डम व्हेरिएबल जर इंडिपेंडंट असतील, ओके, तर तेच जॉईंट MGF किंवा त्यांच्या ॲडिशनचा MGF कसा येतो, प्रोडक्ट ओव्हर आय इज इक्वल टू 1 to n mxit. ओके, हे फक्त जनरलायझेशन आहे. ओके, दॅट्स इट. याचं प्रूफ बघा आता कसं आहे. Let x1 x2 xn are n independent random variables having MGF mxit is equal to expression of e raised to t xi. Okay, आपण y काय म्हणूया, let x1 x2 y is equal to x1 plus x2 plus dot 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 plus xn. ओके, y चा जर MGF कन्सिडर केला तर काय येतो, myt is equal to expression of e raised to t y. y ची किंमत इथं पुट केली, x1 plus x2 plus xn, t हा कॉन्स्टंट प्रत्येकाला मल्टिप्लाय होईल, tx1 plus tx2 plus txn. ओके, हे सगळे x1 x2 xn कसे आहेत, इंडिपेंडंट आहेत, त्यामुळे त्यांची प्रत्येक टर्मवरती काय होईल, एक्सप्रेशन ऑपरेट होईल. आणि ई जो बेस आहे तो पण आपण सेपरेट करूया, तर काय मिळेल आपल्याला, एक्सपेक्टेशन ऑफ ई रेज टू टी x1 इंटू एक्सपेक्टेशन ऑफ ई रेज टू टी x2 इंटू एक्सपेक्टेशन ऑफ ई रेज टू टी xn. कशामुळे, x1 x2 xn हे काय इंडिपेंडंट आहेत त्याच्यामुळे. आणि प्रत्येकाची जर ही डेफिनेशन पुट केली तर पहिली काय होईल, mx1t पहिल्याचा MGF इंटू mx2 दुसऱ्याचा MGF अप टू xnचा MGF. ओके, फ्रॉम इक्वेशन 1. ओके, दिस इज इक्वल टू प्रोडक्ट ओव्हर आय इज इक्वल टू 1 to n mxit. ओके, दॅट्स इट. नेक्स्ट आहे युनिकनेस प्रॉपर्टी ऑफ MGF. ओके, युनिकनेस प्रॉपर्टी ऑफ MGF. ओके, युनिकनेस प्रॉपर्टी म्हणजे काय, जर एक पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युशन असेल, ओके, आणि त्याचा काहीतरी एक MGF आला असेल, ओके, एका डिस्ट्रीब्युशनचा MGF असेल, ओके,
तर आपण त्या डायरेक्टली MGF वरून सांगू शकतो की हा MGF त्या ठराविक डिस्ट्रीब्युशनचाच आहे. ओके, दुसऱ्या कोणत्याही डिस्ट्रीब्युशनचा नसून फक्त त्या एकाच डिस्ट्रीब्युशनचा आहे. ओके, त्याला आपण काय म्हणतो, युनिकनेस प्रॉपर्टी ऑफ MGF. ओके, काय ते बघूया. MGF of a distribution, if it is exist uniquely, determines the distribution. ओके, म्हणजे ते करस्पॉन्डिंग युनिकनेस आहे ते सांगतं. करस्पॉन्डिंग प्रोव्हाइडेड डिस्ट्रीब्युशन, देअर इज ओनली वन MGF प्रोव्हाइडेड इट एक्झिस्ट. म्हणजे त्या एका डिस्ट्रीब्युशनचा एकच MGF असतो. ओके, MXT is equal to MYT. Okay, implies that X and Y are independently identically distributed. ओके, म्हणजे दोन्ही जर MGF सेम असतील तर ते काय असणार आहे, दोन्ही सेमच असणार आहे. X आणि Y हे काय असणार आहे, दोन्ही सेम असतील.